सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाही एकत्र घ्या ना. नाही असं एकत्र उत्तर देणं शक्य नाही आहे. मग पद्धती नाही आपली. सन्माननीय सदस्य श्री संतोष दानवे यांनी सभागृहाला जी बाब उपस्थित केली, जी लक्षवेधीमध्ये, ती 100% वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पूर्ण प्रकरण कसं घडलं याच्यावर त्यांनी डिटेलमध्ये भाष्य केले असल्यामुळे त्याच्यावर मी अधिकचा वेळ सभागृहाचा घेऊ इच्छित नाही. परंतु अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईमध्ये गैरप्रकार करणे, काही केलं तर काय होईल, सस्पेंड राहील, 3 महिन्यात 50% पगार घेईल, नंतर 75% पगार घेईल, नंतर विभागीय चौकशीच्या अधीन राहून मला परत जॉईन केलं जाईल, ही जी लोकांची धारणा झालेली आहे, ही जी व्यवस्थेचा दोष आहे, या व्यवस्थेच्या दोषमुळे अशा पद्धतीची हिंमत वाढत चाललेली आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे जोपर्यंत कारवाईमध्ये कठोरता येणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती याला ठेकल्या जाणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सदर प्रकरण शेतकऱ्यांच्या मदतीचं आहे. अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहे. जे गैरप्रकार झालेला आहे ते अतिशय चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे या प्रकरणी फक्त 21 नाही तर जेवढे लोक इन्व्हॉल्व असतील त्या सर्वच्या सर्व निलंबित केले जाईल. आणि सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट, हे आपण कृपया लक्षात घ्या. सस्पेन्शन केल्यामुळे काही लोकांना मध्ये अशी धारणा निर्माण झाली, तर दुसऱ्या नंबरच्या लक्षवेधीमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे की सस्पेंड झाल्यानंतर माझं काय बिघडते, घरी बसल्या बसल्या 50% पगार घेईल, नंतर 75% पगार घेईल, आणि नंतर विभागीय चौकशी होणार नाही, माझी लॉंग पेंडिंग राहील, आणि लॉंग पेंडिंग विभागीय चौकशीमुळे नंतर मला परत कामावर घेतलं जाईल. कारण की एवढे लोक सस्पेंड राहिले तर जिल्ह्याचं काम कसं चालेल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्वात प्रथम की हे पूर्णच्या पूर्ण रक्कम जबाबदारी निश्चित करून संबंधितच्या पगारातून वसूल करण्यात यावी, अशा पद्धतीची मी स्पष्ट सूचना देणार आहे. दुसरं, तहसीलदार देखील या प्रकरणी दोषी, अशा पद्धतीची दिरंगाई केली नाही. तहसीलदारवर देखील या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात येईल. सोबतच विहित कालावधीत ही विभागीय चौकशी झाली पाहिजे. कारण की अशा पद्धतीच्या एका प्रकरणात आपण कारवाई केली नाही, उद्या अजून दुसरे लोक अशाच पद्धतीने आणि सातत्याने